तर मुख्यमंत्री लातूरात दाखल झालेले आहेत पाहणी करण्यासाठी। यावेळी मुख्यमंत्री लातूरात दाखल झाले। पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री इथं आल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं आहे, लोकांची संसार उद्ध्वस्त झालेली आहेत आणि शेती वाहून गेलेली आहे। मात्र या सगळ्याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री लातूरात दाखल झालेले आहेत। त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय। शेतकऱ्यांशी ते संवादही साधणार आहेत यावेळी मुख्यमंत्री लातूरात। जे काही नुकसान झालेलं आहे त्याची माहिती मुख्यमंत्री घेत आहेत। आणि अशी खाली जाते पलीकडे पुढे मागणं पाच मुख्यमंत्र्यांकडून यावेळी या नुकसानीची पाहणी करण्यात येते। अधिकाऱ्यांकडून या नुकसानीची माहिती घेत असल्याचंही आपल्याला पाहायला मिळतंय। लातूरमध्ये मुख्यमंत्री आलेले आहेत। औराद शहाजनीमध्ये ते दाखल झालेले आहेत। अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतायत, नुकसानीची माहिती घेत आहेत। अधिकारी त्यांच्या सोबत आहेत आणि संभाजी पाटील निलंगेकर देखील त्यांच्या सोबत आहेत। एकूणच मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालेलं आहे, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, लोकांची घरं जी आहेत ती उद्ध्वस्त झालेली आहेत, लोकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे। या दरम्यान या सगळ्या गावांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री इथं आलेले आहेत। संभाजी पाटील निलंगेकर देखील त्यांना या सगळ्या नुकसानीची माहिती देत असल्याचं या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। देवेंद्र फडणवीस हे लातूरात दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वीच वेगवेगळ्या भागात जाऊन ते नुकसानीची पाहणी करतायत, नुकसानीचा आढावा घेत आहेत। यावेळी मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेले आहेत, या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत। कोणत्या शेतकऱ्यांना विमा विशेष भरला नाही। आपण आपल्या मागच्या काळामध्ये विमा ज्या शेतकऱ्यांनी भरला नाही त्यांना आपण विमाचा कवच दिला होता। आमची मागणी आपण मुख्यमंत्री यावेळी शेतकऱ्यांना आश्वासन देत असल्याचंही पाहायला मिळतंय। उन्हाळ्यामध्ये या पाण्याला तुमची ऊस हिरवीगार ठेवली, पण दुर्दैव असा आहे आज ऊस शेताच्या बाहेर निघेल की नाही अशी आमची अडचण। कारखाने जेव्हा चालू होतील तर ऊस जर काही शिल्लक राहिलं तर आमची हीच मागणी आहे, होईल तेवढं प्रोग्राम किंवा यांना फक्त आमची स्वतः मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन या सगळ्याची माहिती घेतलेली आहे, नुकसानीचा आढावा घेतलेला आहे, शेतकऱ्यांशी बातचीत केलेली आहे, अधिकाऱ्यांशी बातचीत केलेली आहे। तर लवकरात लवकर मदत जाहीर करू असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी आश्वासन दिलेलं आहे। शेती नुकसानीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतलेला आहे। शेतकऱ्यांच्या बांधावर ते आज सकाळपासून गेलेले आहेत आणि नुकसान झालेलं आहे त्याची पाहणी ते स्वतः करतायत, शेतकऱ्यांना आश्वासन देत आहेत, लवकरात लवकर मदत देईन असं देखील आश्वासन त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिलेलं आहे। अधिकाऱ्यांशी चर्चा करतायत, किती नुकसान झालं या सगळ्याशी चर्चा करत असल्याचंही आपल्याला पाहायला मिळतंय। काय मुगुडी नासून गेल्यात मग असे अजून एका जागी हे बी कसे शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या हातात उडीदाचं पीक दिलेलं आहे आणि हे उडीदाचं पीक शेतकरी सर पाऊस उघडल्यावर वाळते। आता ही पावसात तुर हिरवीच राहते, पाऊस उघडल्यानंतर तुरच राहत नाही बघायला, सगळंच निघून जाते। तर रबीची पेरणी कशी करावं, ह्याची जनावरांना वैरण कुठली घालावं। आता ह्या रानात खरडून जाऊन ह्या वरल्या मातीत रबी सुद्धा पिकत नाही साहेब। आता तेवढी रबीपासून सुद्धा एवढं अवघड आहे, अडचण झाली। तुम्हीच मायबाप सगळी शेतकऱ्याची मायबाप तुम्ही
साहेब आता तुम्ही जिथं उभे टाकून पाण्यात हे नदी नाही सर. हो बरोबर ते सांगितलं. पण कोणी साहेब अधिकार पाणी उडाले आणि तर काय तळे लिकेज म्हणून सोडलेले रोज तरी कुठे दिवस कॅप्चर बिकडे असं बघतो आपण म्हणजे असं काही शेंगच नाही सुटत असं बघितलं. पूर्ण खर्च झालेला आहे मी तो नमूद केलं या साईडची 5 रस्त्यातून आलेलं पाणी आहे बाजी फॅक्टरी नाव मागे पाणी म्हणून सर परत हे करून धरणं अडवून ते फक्त रस्ता दाखवून ठेवलं पाणी भिंती वगैरे बांधलं ते कमी होणार. त्याला भिंतीनच काहीतरी करावं लागतं. भयंकर पाणी त्याच्यामुळं काहीच मुश्किल झालेलं नाही. मोबाईल दादा कॅमेरा थोडं साईडला घ्या ना. मोबाइल भैया पीछे लेना. थोडं पाठी मत आ गया संगमाने फक्त नकाशाद्वारे मुख्यमंत्री किती नेमकं नुकसान झालेलं आहे याची पाहणी करतायत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या औराद शहाजनीमध्ये आहेत. शेतकऱ्यांशी संवाद साधतायत. संभाजी पाटील निलंगेकर त्यांच्यासोबत आहेत. अधिकाऱ्यांशी ते बातचीत करतायत. लातूर जिल्ह्याचा नकाशा त्यांच्या समोर ठेवून त्यांना संभाजी पाटील निलंगेकर किती नुकसान कुठे कुठे नुकसान झालंय हे दाखवत असल्याचं पाहायला मिळतं. शेती नुकसानीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा घेतला जातोय. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशीही संवाद साधलेलं उडदाचं पीक त्यांनी बघितलेलं आहे. किती नुकसान झालंय. नकाशा पाहिल्यानंतर मुख्यमंत्री काही सूचना देत असल्याचंही पाहायला मिळतं. जास्त पाणी आपण खाली सोडलं कॅचमेंट जो आहे त्याचा इतका पाऊस पडलेला आहे काहीच करता येत इकडे साहेबांना पाणी